कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज्यावर 9 लाख कोटींचं कर्ज कोणी केलं? कोणत्या योजनांमुळे राज्यावर कर्ज झालं? राऊतांचा सवाल। तर आर्थिक शिस्त लावणारे अजित पवार यावर भाष्य करणार का? महायुतीला राऊतांचा सवाल। तर संजय राऊतांनी पत्राचाळीत घोटाळा करून हजारो लोकांना बेघर केलं। घोटाळे करून जेलमध्ये गेलेल्यांनी घोटाळ्यांवर बोलू नये, नवनाथ बन यांचा पलटवार। राज्य कर्जबारी करण्याचे काम सुरू आहे। राज्याला कर्जात बुडवण्यात महायुतीचा मोठा वाटा, नाना पटोलेंची ही टीका। राज्याचा जीडीपी 50 लाखांच्या वर, राज्याच्या जीडीपीच्या 25% कर्ज घेणं सेफ, भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांचं राऊतांना उत्तर। 2 ते 3 वर्षांनंतर राज्याला कर्जातनं बाहेर काढणं कठीण, राज्याला बर्बाद करण्याचं हे सध्याही काम सुरू, वडेट्टीवारांची सरकारवर टीका। शेतकऱ्यांना अजून कर्जमाफी दिली नाहीये, त्यामुळे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज, अन्यथा आत्महत्या वाढतील। राज्यभरात झालेल्या पावसाच्या नुकसानीनंतर वडेट्टीवारांचं वक्तव्य। कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांच्या दालनात आज ओबीसी उपसमितीची बैठक। दुपारी 1:30 वाजता या बैठकीचं आयोजन। बावनकुळेंसह इतर सदस्य उपस्थित राहणार। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून ओबीसी वर्गात नाराजी। आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी शहापूरमधून निघाला लॉंग मार्च, तर मुंबई नवघर पोलिसांनी आदिवासी मोर्चेकरांना अडवलं। बंजारा समाजानं एसटी प्रवर्गात घुसखोरी करू नये, यासाठी मोर्चाचं आयोजन। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची आमदारांची मागणी। आमदार रत्नाकर गुट्टे, राजू नवघरे, राजेश विटेकर आणि राहुल पाटलांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। काँग्रेस नेते नाना पटोलेंकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। नाना पटोलेंनी मंत्रालयामध्ये अजित पवारांची भेट घेतली। राज्यातील विविध मुद्द्यांसंदर्भात ही भेट घेतल्याची माहिती। आमच्या नेत्यावर टीका केल्यास युती धर्म बाजूला ठेवून आम्ही सुद्धा प्रत्युत्तर देऊ। नवी मुंबईतील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यामध्ये खासदार नरेश मस्केंचा गणेश नाईकांना इशारा। संजय राऊतांचा मंत्री मंगलप्रभात लोढांवर मोठा आरोप। लोढांच्या कौशल्य विकास खात्यामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार, नागपूर विदर्भात मोठा भ्रष्टाचार झाल्याची राऊतांची माहिती। अजित पवार आज बीड जिल्ह्यामध्ये मुक्कामी असणार। उद्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम। अहिल्यानगर बीड परळी वैद्यनाथ रेल्वे मार्ग प्रकल्पाचंही उद्घाटन होणार। पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त फडणवीसांकडून माय मोदी स्टोरी या नावानं आठवणी शेअर। फडणवीसांकडून या ठिकाणी व्हिडिओतनं मोदींसोबतच्या पहिल्या भेटीबाबतची आठवण सांगितली। बीएमसी निवडणुकीपूर्वी मुंबईमध्ये भाजपचा विजय संकल्प मेळावा। बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजप शक्ती प्रदर्शन करणार। राऊतांच्या अजित पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक। अजित पवारांवर टीका केली तर जीभ हासडून हातात देऊ, आमदार इद्रिस नायकवडी यांचा संजय राऊतांना इशारा। मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस। 65 वर्षांवरील महिलांकडून सुद्धा या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड। अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणातून माहिती समोर, तर एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक महिला योजनेच्या लाभार्थी। तर लाडक्या बहिणीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार, लाखो बेकायदेशीर खातेदार। लाडक्या बहिणींमुळे कर्ज झालं असेल तर हे पैसे तुमच्या खिशात न द्या, राऊतांचा हल्लाबोल। लाडक्या बहिणींच्या मतांचा वापर करून महागाईच्या खाईत लोटलं जातंय, वडेट्टीवारांची टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 19 सप्टेंबर रोजी नागपुरात चिंतन शिबिर। राज्यभरातील सुमारे 550 पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार। वनतारा प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून लेखी आदेशाची प्रत जारी, तर एसआयटी अहवालाचा कोर्टाच्या आदेशात उल्लेख। कोर्टाकडून वनताराला क्लीन चिट, याचिकाही फेटाळली। महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचालींना आता वेग, तर आज उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करणार। नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकारकडून एकत्रित अर्ज सादर करणार। उच्चस्तरीय समितीकडे जाण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना। सुप्रीम कोर्टामधील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये वयाच्या 49व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आज दुपारी अंत्यसंस्कार होणार। आदित्य ठाकरेंचे मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र। एमएमआरडीएनं एल्फिस्टन पूल बंद केल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा। अधिक प्रमाणामध्ये वाहतूक पोलीस तैनात करण्याची ठाकरेंची मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींकडे मागणी। विधान भवनातील मारहाण प्रकरणी विशेषाधिकार समितीच्या हाती लागलेल्या व्हिडिओवरून आणखी गुन्हे दाखल होणार। विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोंडेकर यांची माहिती। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातर्फे उद्या रात्री 8 वाजता ड्रोन लाईट शोचं आयोजन। 1000 ड्रोन शोच्या माध्यमातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाणार। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये शिवसेनेकडून बॅनरबाजी। वांद्रे सिलिंग परिसरात शिंदेंच्या सेनेकडून वाढदिवसाचे बॅनर्स।
देवाभाऊ कॅम्पेन नंतर आता एकनाथ शिंदेंच्या बॅनरमुळे चर्चा. रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सुनावणी, तर जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची आयोगाची मागणी. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला यांच्या खंडपीठापुढे आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार. महाराष्ट्रावर 90 दिवसात 24,000 कोटींचं कर्ज, तर एप्रिल महिन्यातच 21,956 कोटींचं कर्ज फेडल्याची सुद्धा सामनातनं माहिती. आर्थिक वर्षाच्या अखेरीस कर्जाचा आकडा 9,000 कोटींवर जाणार, सामना वृत्तपत्रात दावा. नागपुरात 10 ऑक्टोबरला सकल ओबीसी समाजाच्या महामोर्चाचं आयोजन. विदर्भातील सर्व प्रतिनिधी महामोर्चात सहभागी होणार. काल पार पडलेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीत हा निर्णय. आंदेकर कुटुंबाचे कोर्टात पोलिसांवर आरोप, तर कृष्ण आंदेकर हजर न झाल्यास गोळ्या घालण्याच्या अधिकाऱ्यांकडून धमकी. सध्या कृष्ण आंदेकर पोलिसांच्या ताब्यात. बीडच्या आष्टी तालुक्यातल्या पूरग्रस्त भागाची खासदार बजरंग सोनवणेंकडून पाहणी. ओढवलेली पूरस्थिती ही सांगताना तरुणाच्या डोळ्यात पाणी. नागपुरात 18 सप्टेंबरला महात्मा फुले समता परिषदेचा ओबीसी मेळावा. मेळाव्याला ओबीसी नेते भुजबळ सुद्धा मार्गदर्शन करणार. जालन्यातील बस स्थानक परिसरामध्ये 2 गटात हाणामारी. आमदार अर्जुन खोतकर पाहणी करत असताना हाणामारीची ही घटना. खोतकरांकडून वाद मिटवण्याचा प्रयत्न, एकाच्या कांचीला दही लगावली. अनधिकृत रॅपिडो बाईक परिवहन मंत्र्यांनी थांबवली, मात्र आता रॅपिडोला अधिकृत परवानगी मिळाली. अशा प्रकारे दलालीचं वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणायचं का? रोहित पवारांचा ट्विट करत प्रताप सरनाईकांवर रोख. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा पुन्हा ॲक्शन मोडवर. विखे पाटलांच्या लोणी गावात उपोषण करण्याचा संजय लाखे, शिवानंद भानुसे यांचा इशारा. एका महिन्यात मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्याची मागणी. सोलापूरच्या करमाळ्यातील केममध्ये प्रहारकडून शेतकरी मेळाव्याचं आयोजन. संध्याकाळी 6 वाजता केममध्ये बच्चू कडूंची जाहीर सभा. मेळाव्याला शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं सुद्धा आवाहन. पुण्यात काँग्रेसचे वडगाव शेरी उपाध्यक्ष सचिन भोसलेंचं पाण्यावर चालणारी गाडी आणि नंबर प्लेट हातात घेत अनोखं आंदोलन. गेल्या 2 वर्षांपासून अनेक तक्रारी करून सुद्धा उपाययोजना न केल्यामुळे निषेध आंदोलन. सचिन भोसलेंची माहिती. नंदुरबारच्या धडगाव शहरामध्ये सर्व राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आदिवासी समाजाचा एल्गार मोर्चा. आदिवासी समाजात धनगर आणि बंजारा समाजाच्या घुसखोरी विरोधात आदिवासी संघटना आक्रमक. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्ज कंपनी विरोधात गुन्हा दाखल, तर वायू गळती प्रकरणी कारखाना व्यवस्थापनाविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. परभणीमध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान. परभणीचे आमदार राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी ट्रॅक्टरवरून केली शेती नुकसानीची पाहणी. पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, आमदारांचे अधिकाऱ्यांना निर्देश. पैठणच्या जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले. नाथसागरातनं गोदावरी नदीपात्रात 56,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस. पावसामुळे रानमसले. कुणेश्वर पूल पाण्याखाली. शेतकऱ्यांचा जीव मुठीत धरून पुलावरनं प्रवास. पुलाची उंची वाढवण्याची सुद्धा मागणी. परभणीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान, तर नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार राहुल पाटील आणि तहसीलदारांचा ट्रॅक्टरनं प्रवास. ट्रॅक्टरमध्ये बसून केली नुकसानीची पाहणी. बीडमध्ये दमदार पावसामुळे पाटोदा तालुक्यातील उखंडा तलाव पूर्ण क्षमतेनं भरला. पाटोदा तालुक्यातील 3 नद्यांना पूर आल्यानंतर उखंडा तलाव ओव्हरफ्लो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड आणि सोयगाव तालुक्यामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अनेकांच्या घरांमध्ये पाणी, जनावरांच्या गोठ्यातही पाणी शिरलं. बुलढाण्यातील लाचखोर तहसीलदाराला 2 दिवसांची पोलीस कोठडी. तहसीलदार हेमंत पाटील यानं शेतकऱ्याकडून घेतली होती 2 लाखांची लाच. तहसीलदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानुसार कायद्यानुसार ही कारवाई. जायकवाडी धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ. बॅकवॉटरच्या पाण्यामुळे गोदाकाठावरील शेती पाण्याखाली. शेतकरी चिंतेत. नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान राबवणार, तर यासाठी जिल्हा प्रशासन तयारीला लागलं. समस्यांचं निराकरण करण्यासाठी अभियान राबवणार. पंढरपुरातील चंद्रभागा नदीतील मंदिरं पाण्याखाली. उजनी धरणातनं 85,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. बीडच्या आष्टी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची खासदार बजरंग सोनवणेंकडून पाहणी. पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी कायम सोबत असणार, सोनवणेंचं नागरिकांना आश्वासन. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक. 1 महिन्याच्या आत मराठा आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी, अन्यथा उपोषण करण्याचाही आंदोलकांचा इशारा.
जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये गेल्या 3 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू, शेती पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरच्या आडूळ या ठिकाणी अशफाक किराणा इथे पहाटेच्या सुमारास चोरी, 82,000 लंपास, चोरटा सीसीटीव्हीत कैद, पाचोड पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। अमरावतीमधल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील 60 पेक्षा अधिक डॉक्टर 20 दिवसांपासून संपावर, रुग्णांचे मात्र मोठे हाल। रुग्णांच्या या ठिकाणी मोठ्या समस्या, डॉक्टरांच्या संपामुळे 150 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया सुद्धा रखडल्या, यावर सरकारनं तातडीनं तोडगा काढण्याची रुग्णांची मागणी। मराठवाड्यातील आमदारांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, आमदारांकडून मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा, आमदारांचे अजित पवारांना निवेदन देत मागणी। ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील 10 सोसायट्या सेवा रस्ता कायम ठेवण्यासाठी आग्रही, आमदार संजय केळकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची या संदर्भात भेट घेणार, सेवा रस्त्याचा मुख्य रस्त्यात समावेश करण्याला नागरिकांचा विरोध। जालन्यामध्ये मुसळधार पाऊस, शहराच्या विविध भागामध्ये पाणी साचलं, आमदार अर्जुन खोतकरांकडून विविध भागात पाहणी। वसई विरार परिसरात मंगळवारी रात्रीपासूनच पावसाची संततधार, सततच्या पावसामुळे नालासोपारा पूर्वमधील गालानगर परिसरातील सखल भागात पाणी साचलं। बुलढाण्यामध्ये मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांची शाळा, तर लोणार तालुक्यातल्या शाळेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष, इमारतीच्या भिंतीला तडे, छत गळकं, पिण्याच्या पाण्याची सुद्धा सुविधा नाही। बुलढाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, तर आमना नदीला पूर आल्यामुळे जळपिंपळगाव या ठिकाणी नदीचं पाणी शाळेत शिरलं, नदीचं पाणी शाळेत शिरल्यामुळे आणि शेतात शिरल्यामुळे मोठं नुकसान। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातलं जवळगाव धरण ओव्हरफ्लो, पावसामुळे बार्शीतले अनेक ओढे नाले दुथडी भरून वाहू लागले, धरण ओव्हरफ्लो झाल्याची मनमोहक दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टर संपावर, रुग्णालयातील 60 पेक्षा अधिक डॉक्टर 20 दिवसांपासून संपावर असल्यामुळे रुग्णांचे हाल। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये पूर ओसरला, आर्थिक नुकसान, घरांमध्ये सर्वत्र चिखल झालाय, शेतीसह पशुधन गाड्या वाहून गेल्यात, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, आता नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी। बीडमधून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, जुन्या दगडी पुलावरून पाणी वाहत आहे, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे रस्त्याचा बराचसा भाग उखडला। जायकवाडी धरणांमधून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपात्रात वाढ, तर खळी गावाजवळून वाहणारी गोदावरी नदी काठोकाठ भरली आहे, नदीकाठची शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका। मुसळधार पावसामुळे जळगावातील गोरक्षगंगा नदीला पूर, तर नदी नाले ओसंडून वाहू लागले, शेती पिकांनाही याचा मोठा फटका बसण्याची शक्यता। परभणी शहराचा पाणी पुरवठा 3 दिवस बंद राहणार, जलशुद्धीकरण केंद्राचं काम करण्यासाठी पाणी पुरवठा बंद राहणार। नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्याचे महिला सुरक्षा रक्षकासोबत असभ्य वर्तन, कैद्याकडून महिला सुरक्षा रक्षकाला जीवे मारण्याची सुद्धा धमकी, गुन्हेगार दीपक खट्ट्या आणि त्याच्या साथीदारांचं असभ्य वर्तन, त्यांच्यावर गुन्हा दाखल। रत्नागिरीमध्ये ओबीसींच्या मागण्यांसाठी निघालेल्या मोर्चातनं घरी परतत असताना एका कार्यकर्त्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, रत्नागिरी पंचायत समिती उपसभापती आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील नावले असं या मृत व्यक्तीचं नाव। सांगली कोल्हापूर रोडवर खड्ड्यांमुळे महिलेचा बळी, तर बसमधून उतरताना खड्ड्यात पाय गेल्यामुळे महिला एसटी खाली आली, अपघातात शीतल आंबरे या 41 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर बीड ते अहिल्यानगर मार्गावर रेल्वे सुसाट धावणार, सरकारकडून 150 कोटींचा निधी, अहिल्यानगर बीड परळी वैद्यनाथ ब्रॉड गेज रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी हा निधी। अमरावतीमध्ये शिंदेंच्या सेनेत धुसफूस असल्याची चर्चा, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटलांच्या बॅनरवर उपनेत्या प्रीती बंड यांचा फोटो नसल्यामुळे चर्चेला उधाण, काही महिन्यांपूर्वीच प्रीती बंड यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून